नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द व्हर्ब टू बी याचा पार्ट 2 बघणार आहोत. मागील एका व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहिला आहे. टू बी हे असं क्रियापद आहे की ते बोलण्यामध्ये फारच महत्त्वाचं असतं आणि ते वापरणं थोडंसं प्रयत्नाने आपल्याला शक्य होतं. टू बी सहजपणे वापरता येत नाही, कारण त्याचे वेगवेगळे रूप आहेत आणि वेगवेगळ्या काळामध्ये ते रूप आपल्याला वापरावे लागतात. परंतु बी असं वर्ब आहे की त्याचे मुख्य रूप बेस फॉर्म बी आहे आणि जेव्हा आपण प्रेझेंटमध्ये वापरतो तेव्हा ॲम इज आर होतो. तेच वर्ब पास्टमध्ये वापरलं तर वाज वेअर होतं. फ्युचरमध्ये वापरलं तर विल बी शॅल बी होतं. चालू काळामध्ये बीइंग होतो आणि पूर्ण काळामध्ये बीन होतो. म्हणजे असे वेगवेगळे रंग दाखवणार हे क्रियापद आपल्याला प्रॅक्टिसनेच शक्य होतं. तर चला आपण बघूया की द व्हर्ब टू बी याचा उपयोग कसा करावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट करा. द व्हर्ब टू बी. टू बी म्हणजे असणे आणि तोच भूतकाळात जर वापरला तर होता आणि पूर्ण काळांमध्ये वापरला तर होता किंवा आहे. आता बी म्हणजे असणे. आता आय ॲम, आता हे सर्व प्रकारचे आपले कर्ते आहेत, प्रोनाउन्स आहेत. प्रथम पुरुषी एकवचनी, अनेकवचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी अनेकवचनी, तृतीय पुरुषी एकवचनी अनेकवचनी. तर आता आय ॲम म्हणजे मी आहे एवढं सुद्धा वाक्य पूर्ण राहू शकतं. इथे ते क्रियापद मेन वर्ब म्हणून काम करते. म्हणजे टू बी वर्ब आता पहिलंच त्याचं महत्त्व असं आहे की ते मेन वर्ब म्हणून पण काम करतं आणि काही ठिकाणी सहाय्यक क्रियापद म्हणून काम करतं. म्हणून ते वापरताना जरा काळजीपूर्वक वापरावं लागतं. आता आय ॲम मी आहे. आता मग काय आहे ऑब्जेक्ट जर पाहिला तर नाऊन म्हणून आपण वापरू शकतो. आय ॲम अ डॉक्टर, आय ॲम अ टीचर किंवा आय ॲम अ बॉय, आय ॲम अ सेल्समन. अशा प्रकारे आपण वापरू शकतो. ते पूर्ण वाक्य झालं. असण्याची क्रिया आहे. नंतर मग किंवा आय ॲम हॅपी, इथे ॲडजेक्टिव्ह वापरू शकतो आपण. आय ॲम मी आहे, मग काय विशेषण वापरलं आपण. आय ॲम हॅपी, आय ॲम सॅड, आय ॲम हँडसम वगैरे. नंतर आय ॲम प्लेइंग. चालू काळामध्ये आपण व्हर्ब वापरतो. इथे आय ॲम पूर्ण वाक्य झालं, परंतु त्याला आपण मेन वर्ब लावतो. आता हे मग हे सहाय्यक क्रियापद होईल. जेव्हा इथपर्यंत होतो आय ॲम अ डॉक्टर मेन वर्ब, आय ॲम हॅपी मेन वर्ब. आता आय ॲम नंतर पुन्हा वर्ब आला म्हणजे मग हे मेन वर्ब झालं, हे हेल्पिंग वर्ब झालं. म्हणजे एकाच वेळेस टू बी हे सहाय्यक क्रियापद पण काम करते, काही वेळेस ते मेन वर्ब म्हणून काम करत आहे. आय ॲम प्लेइंग मी खेळत आहे, आय ॲम डान्सिंग, आय ॲम वर्किंग. अशा प्रेझेंट टेन्समध्ये असं बी वापरतो आपण. कर्ता बदलला. आता प्रथम पुरुषी एकवचनी झाला, प्रथम पुरुषी अनेकवचनी. कर्ता जर बदलला तर वी आर होतो. इथे ॲम होता, इथे आर आहे. वी आर बॉईज, आम्ही मुलं आहोत. वी आर हॅपी ॲडजेक्टिव्ह वापरला आणि वी आर प्लेइंग वर्ब आयएनजी वापरला. असं वी आर म्हणजे याच जोड्या बोलणाऱ्याने पाठ करून घ्यायला पाहिजे. आय ॲम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर. या जोड्या कधीच फुटत नाही. या जोड्या पाठ करून घ्यायला पाहिजे प्रेझेंट टेन्समध्ये. वी आर टॉकिंग अबाउट प्रेझेंट टेन्स. आणि इन द केस ऑफ पास्ट टेन्स it will be I was doctor, I was happy, I was playing, we were dancing, you are coming. आणि पास्टमध्ये you were coming. म्हणजे इथे प्रेझेंटमध्ये आपण आर वापरतोय तर यू आर प्लेइंग, यू आर हॅपी and you are a doctor. नंतर
द्वितीय पुरुषी एकवचनी अनेकवचनी यू करता असतो, तिथे टू बी वापरताना आपला गोंधळ होतो. यू म्हणजे एक आणि यू म्हणजे अनेक, दोन्ही गोष्टी असतात. मग यूला कायमच आपल्याला आर किंवा वेर वापरावा लागतो. यूला वॉच चालत नाही, तो प्रॅक्टिसने शक्य होतो. यू आर अ डॉक्टर, यू आर सायंटिस्ट, यू आर हॅपी, यू आर प्लेइंग. तिन्ही प्रकारे आपण जोडलं म्हणजे तू आहे, तू डॉक्टर आहे, तू आनंदी आहे आणि तू खेळत आहे. नंतर ही शीटला मात्र इज लागतो बघा. एकच व्हर्ब बी, त्याचा आपल्याला 3 प्रकारे इथे वापरावं लागलं. इथे व्यायाम वापरला, इथे आपण बघा एकच व्हर्ब एकाच काळामध्ये, इथे ॲम वापरला, इथे आर वापरला, इथे इज वापरला, इथे पुन्हा आर वापरला. ही इज अ डॉक्टर, सी इज अ डॉक्टर. नंतर इट आपण प्राण्यांसाठी वापरतो किंवा वनस्पतीसाठी वापरतो, त्याचाही उपयोग वेगळा आहे. आता दे आर बॉईज, दे आर प्लेइंग, दे आर हॅपी. म्हणजे टू बी 3 ठिकाणे असा आपण वापरला. हाच टू बी आता आपण पास्टमध्ये वापरू बघा. पास्टमध्ये वापरताना आय वॉज हॅपी, नाही आय वॉज, नाव नेल ते, ही वॉज अ डॉक्टर बट नाव ही इज सायंटिस्ट. ही वॉज सॅड, ॲडजेक्टिव्ह. ही वॉज प्लेइंग, वर्ब प्लस आय एन जी. आता ही केस होती आपली प्रेझेंटमधली ही केस होती. and now we are talking about past. पास्टमध्ये हाच टू बी वॉज वेअर होतो. आय वॉज, वी वेअर, यू वेअर, ही वॉज, सी वॉज, इट वॉज आणि दे वेअर, ते होते. बघा इथे कधी वॉज आहे तर कधी वेअर आहे. आणि यूच्या बाबतीत तर आपण काळजी घ्यायची, यूला नेहमी वेअरच लागतो. एकटा असला तरी यू वेअर हॅपी, वेअर यू हॅपी, एकटा असला तरी, आणि अनेक असले तरी वेअरच. इथे प्रॅक्टिससाठी आपल्याला हा टू बी थोडा कठीण वाटतो. एकटा असला तर आपण त्याला अनेक वचनी टू बीचं रूप वापरत नाही. काही विद्यार्थी यू वॉज करून टाकतात. वॉज यू हॅपी, त्यांना वाटतं एकटा आहे वॉज वापरा, पण नाही, यूला नेहमी वेअरच वापरतात पास्टमध्ये आणि प्रेझेंटमध्ये आर वापरतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. इथे पण याप्रमाणे वाक्य होतील. ही इज, ही वॉज, सी वॉज, इट वॉज. हे झालं प्रेझेंट आणि पास्टमध्ये. इथे ॲम, इज, आर, वॉज, वेअर या गोष्टी आपण वापरल्या. परंतु आता परफेक्ट टेन्समध्ये जेव्हा पूर्ण काळ असतात, परफेक्ट टेन्सेसमध्ये आता इथे आय ॲम, मी आहे, आणि इथली जी रचना असते परफेक्ट टेन्समध्ये, इथे पण आय हॅव बीन, बघा ही जोडी लावायची. हॅव बीन परफेक्ट टेन्समध्ये आय हॅव बीन, मी आहे, असलेलो आहे. आय हॅव बीन इन मुंबई, म्हणजे इथे पण मी आय एम इन मुंबई, मी मुंबईमध्ये आहे. ठीक आहे, थोडासा वेळ झाला असेल किंवा असण्याची क्रिया फक्त, पण इथे बराच काळ झालेला आहे त्याला मुंबईमध्ये असून, मग तो पूर्ण काळ वापरतो. आय हॅव बीन इन मुंबई. अँड आय हॅव बीन हॅपी, मी आनंदी असलेलो आहे बऱ्याच वेळापासून. आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आय हॅव बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो आहे. इथे हा बी वापरताना तुम्हाला जरा विचार करावा लागेल. इथे पण बी 3 ठिकाणी आपण वापरतो. आय हॅव बीन, आता इथे राहण्याची क्रिया सांगतोय तो. आय हॅव बीन इन मुंबई आणि आय हॅव बीन प्लेइंग, खेळत आलेला आहे तो
ती क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि आजपर्यंत चालू आलेली आहे. तर आय हॅव बीन प्लेईंग सिन्स 7 AM. आता बघा इथे आय ॲम म्हणजे आहे आणि आय हॅव बीन म्हणजे पण आहे. हा गोंधळ लक्षात येत नाही विद्यार्थ्यांच्या. आय हॅव बीन नंतर यू हॅव बीन. यू हॅव बीन आवर सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. यू हॅव बीन आवर फ्रेंड फॉर लास्ट 20 years. म्हणजे 20 वर्षापासून तो आमचा मित्र आहे, असलेला आहे. हॅव बीन. आय ॲम, वी आर, वी हॅव बीन. ही इज, ही हॅज बीन. ही शीटला हॅज लागेल, ही शीटला हॅज लागेल. ही हॅज बीन. ही हॅज बीन माय फ्रेंड फ्रॉम लास्ट 10 years. तो 10 वर्षापासून माझा मित्र असलेला आहे. ही हॅज बीन पूर्ण क्रिया. ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. आय ॲम इन मुंबई आणि परफेक्ट टेन्समध्ये आय हॅव बीन इन मुंबई. वी आर इन मुंबई, वी हॅव बीन इन मुंबई. सी इज इन मुंबई, सी हॅज बीन इन मुंबई. अशा प्रकारचे पूर्ण काळामध्ये हॅज बीन आपण वापरत असतो आणि बी वापरतो. साध्या काळामध्ये बी वापरला, पूर्ण काळामध्ये बी वापरला. मी आहे, इथे पण मी आहे, परंतु आय ॲम, आय हॅव बीन. सिम्पल पास्टमध्ये आय वॉज, इथे आय हॅड बीन. मी होतो, मी होतो, पण हा पूर्ण काळ आहे. आय शॅल बी, मी असेल, आणि आय शॅल हॅव बीन, मी असेल. असा हा फरक लक्षात घ्यायचा. आता हा बी वेगवेगळ्या ठिकाणी आपण कसा वापरतो, त्या बीचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. कधी त्याचा इन्फिनिटिव्ह म्हणून वापर करतो, तर कधी चालू काळामध्ये पण वापर करतो. काही वेगवेगळ्या रचना बीच्या असतात. त्या वेगवेगळ्या रचना कशा असतात त्याच्याकडे आपण जरा बघू. आता बघा टू बी आपण कसं वापरतो विविध ठिकाणी. टू बी, आय वॉन्ट टू बी अ टीचर. इथे एक इच्छा दर्शवलेली आहे, मला टीचर व्हायचं आहे भविष्यामध्ये. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. टू बी निश्चित नाही भविष्य, परंतु असं असं करायची इच्छा आहे, प्लॅन आहे, तेव्हा आपण टू बी वापरतो. आय वॉन्ट टू बी. प्रश्न विचारतो आपण, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी इन फ्युचर. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर, आय वॉन्ट टू बी अ टीचर, असा टू बी वापरला आहे. आता काही ठिकाणी आपण बीइंग वापरतो सुरुवातीलाच, असल्याने. बीइंग अ टीचर, शिक्षक असल्याने. आय वॉन्ट, शिक्षक असल्याने. आय हॅव टू टीच, मला शिकावं लागतं. बीइंग अ टीचर, आय हॅव टू टीच. किंवा बीइंग अ टीचर, इट इज माय ड्युटी टू टीच. असल्याने, इथे बीइंगचा अर्थ आहे असल्याने. बीइंग अ कॅप्टन, he has to take decisions. Being a player, he has to play like this. I am happy to be at home. घरी असलेलं किंवा घरी असल्याने मी आनंदी आहे. आय एम हॅपी टू बी हिअर, आय एम हॅपी टू बी ॲट होम, अशी रचना आपण वापरतो. नंतर आय एम प्लॅनिंग, मी प्लॅन करत आहे. टू वर्क, इन्फिनिटिव्ह, इथं टू बी आलेला नाही आहे. आय एम हॅपी, आय एम प्लॅनिंग टू बी, आय एम प्लॅनिंग टू बी अ गुड वर्कर. गुड वर्कर, मी चांगला वर्कर असल्याचा प्लॅन करत आहे. टू बी अ गुड वर्कर. नंतर ही प्रिटेंड्स, टू प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे. ही प्रिटेंड्स टू बी इल, भैया आजारी असल्याचं तो ढोंग करतो. ही प्रिटेंड्स टू बी असणे. ही इज बिंग सेंट टू USA. पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये चालू काळामध्ये आता ही इज बिंग सेंट, त्याला पाठवलं जात आहे, त्याच्यावर क्रिया घडत आहे. ही इज बिंग सेंट टू USA. इज बिंग सेंट, इज बिंग अधिक पार्टिसिपलची रचना आहे. ही इज बिंग सेंट. दे विल बी पनिश्ड. आता हे पास्ट पार्टिसिपल आहेत.
बी नंतर पास्ट पार्टिसिपल आहे. दे विल बी पनिश्ड, ही पण पॅशिव रचना आहे, त्याला शिक्षा केली जाईल. बी अधिक पास्ट पार्टिसिपल नंतर इज बिंग अधिक पास्ट पार्टिसिपल अशी रचना असते. नंतर शी विल बी वर्किंग. आता शी विल बी हे पण वाक्य पूर्ण झालं, परंतु त्यानंतर क्रियापद अधिक आहे, ती काम करत असेल. असण्याचे हे सर्व प्रकार आपण बघतोय. आणि आता हा जो बी आहे हा टॅग क्वेश्चनमध्ये काही ठिकाणी निगेटिव्हमध्ये आय एम हॅपी, आय एम नॉट हॅपी, दे आर वर्किंग, दे आर नॉट वर्किंग अशा प्रकारे निगेटिव्ह करतो. परंतु याचा टॅग क्वेश्चनमध्ये एक प्रकारमध्ये फक्त आय ॲम हॅपी याचा टॅग करताना ॲमंट आय होत नाही, आय ॲम हॅपी आरंट आय असा टॅग होतो. हा पण एक मुद्दा टू बीच्या बाबतीत लक्षात ठेवायचा. मात्र आय एम नॉट हॅपी निगेटिव्ह वाक्य जर असेल तर त्याचा टॅग ॲम आय असा होतो. ते पण एक वाक्य लिहून घेऊ, याचा असा होतो. मात्र जर असं असलं आय एम नॉट हॅपी याचा टॅग करताना मात्र ॲम आय असा होतो. तर असे बीचे उपयोग, त्याचा परिचय, त्याचे तिन्ही रूपं किंवा त्याचे सर्व 8 प्रकारचे वेगवेगळे रूपं आपण पाहिले, त्याचा उपयोग पाहिला. अजून काही टू बीचे वेगवेगळे वाक्य, वेगवेगळी माहिती अजून पुढच्या लेक्चरमध्ये होईल. हा पार्ट 2 होता. पार्ट 1 झालेला आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. टू बीचा एक व्हिडिओ मागे झालेला आहे, तो पण बघा आणि हा पण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून टू बीचे 1 किंवा 2 व्हिडिओ लेक्चर होतील. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय.